आपण पाहतोय वसंत भोईर आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे आपल्या तयारीमध्ये सध्या तरी प्रेमनाथ पाटील. गोंदवली एक्सप्रेस याच मैदानावर मागच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय कबीर निर्मळ चषकामध्ये काय कमालीचा मॅच राहिला होता. गंगामाता गोंदवली टीम संघ जो एक गाव 40+ असा सामना झाला होता. त्याच्यामध्ये अगदी कमी धावा नक्की डिफेन्स करून ती मॅच जिंकली होती. त्याच्यामध्ये मेन रोल विलन रोल, हिरो म्हणणार नाही कारण की विलनच म्हणेल, कारण की 2च धावा दिल्या होत्या सुरुवातीला आणि कमालीची गोलंदाजी केली होती प्रेमनाथ पाटील याने. आणि आता गोलंदाजीमध्ये तयारीमध्ये शेखर आणि वसंतची ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. मॅच ऑन 1 2 3 अँड स्टार्ट. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर येताना प्रेमनाथ पाटील फार मोठा रनअप 50 गाठली तरी देखील गोलंदाजाचं वेग आणि नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू रफ्तार भरी गेंदबाजी पूर्णपणे बीट केला गेला. सुरेला राजू पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे प्रेमनाथ पाटीलच्या माध्यमातून. गंगामाता गोंदवली टीम संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज, एक कंप्लीट गोलंदाज प्रेमनाथ सध्या तरी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. शेखर मयेकर सज्ज होते पुन्हा एकदा. ओ समोर खेळलाय फॉलोथ्रो मध्ये हलकसा मी जज तिथे पाहायला मिळाला. त्याच्यावर आलेली ही पहिली धावांना सुरुवात करून दिली आहे शेखर मयेकर यशा माध्यमातून. मोस्टली 4 विकेट्स अँड 4 ओव्हर आणि नक्की 4 विकेट जे आहेत ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत या मॅचमध्ये. तुम्ही सुरुवातीला जर विकेट टाकत असेल तर मग येणाऱ्या फलंदाजांवर तो दबाव असतो. तर तुम्ही चांगली सुरुवात, भागीदारी, पहिल्या 4 विकेट जर सांभाळून ठेवले तर चांगली धावसंख्या उभी करू शकता आपण. हा चेंडू ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने, टर्न केलाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक वेगाने एक सिंगल आली आहे. दुसरा धाव थोडंसं दबाव बनवला आणि त्या दबावामध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शेखर मेहरकर आणि वसंत भोईरच्या मध्ये ताळमेळ पाहायला मिळतो मैदानामध्ये. 2 धावांनी वसंत खातं खोलतो आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पुढचा चेंडू प्रेमनाथ पाटील चांगली गोलंदाजी करताना. हो चांगला चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी पाहायला मिळते. आज गोल्डमॅन बाला पाटील आपल्यासोबत शेवटपर्यंत आहेत कारण की सामना तितकाच रंगतदार आहे. कारण की गंगामाता गोंदवली खेळत आहे. त्या बाजूला आपण पाहतोय की श्याम स्पोर्ट धामणगाव नाणेफेकी जिंकली. फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आपल्याला पाहतोय. प्रेमनाथ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम चेंडू हवेमध्ये. काऊ कॉर्नरमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगल आली आहे. दुसरा धाव मिळेल कारण की थोडंसं वाईट आला होता. एक धाव किती महत्वाची आहे. 2 धावा इथे बनवल्या गेल्या. वसंतच्या माध्यमातून धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा धावफलकावर. 2 सामने जिंकलेले आहेत वेली टीम संघाने आणि आता इथे गंगामाता गोंदवली संघाला आपण पाहतोय. फुलटा चेंडू टर्न केलाय गॅप मध्ये. गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे मात्र फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. कमालीची फिल्डिंग पाहतोय आपण. जेव्हा तुमच्याकडे फिल्डर चांगले आहेत तर तुमची गोलंदाजी देखील चांगली होत असते. तसाच खेळ गंगामाता गोंदवली संघाचं राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 7 धावा. या भिवंडी तालुक्यामध्ये ॲज अ कॉमेंटर कालीराम केनी सर, मग समालोचक असो की गुणलेखक, सर्वांनाच मागे टाकणार. जबरदस्त हँड रायटिंग अँड स्कोरिंग. नक्कीच चालू हंगामाची 11वी स्पर्धा ते कव्हर करतायत आणि घरच्या मैदानावर ही मला तरी वाटते की 3री स्पर्धा असावी. यस, हेमंत पाटील कॅप्टन षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तयारीमध्ये. हेमंत पाटील गोलंदाज सोबत चर्चा करताना नितीन आपण पाहतोय. फार महत्वाचा हा षटक श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या माध्यमातून.
गोलंदाज तयारीमध्ये आणि फलंदाज शेखर मयेकर स्ट्रायकिंग वर. 7 धावा आलेल्या आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू हेमंत पाटील. ओ वेगवान चेंडू मात्र सूर आणि तालामध्ये नाहीये म्हणून पंचांनी हा सांगितलंय की हा वाईट आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल हेमंतला. एक्स्ट्रा धावा रात्रीच्या भरपूर घातक असतात. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाजी करणाऱ्या एंडवर थ्रो मात्र राजू पाटील. ओव्हर थ्रो, 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा मूड नाही आहे. 2 धावाने धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत महेश मयेकर यांच्या माध्यमातून, त्या म्हणजे 9 धावा. चांगला खेळ. 10 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पहिला चेंडू वाईट आला होता. काही हरकत नाहीये, तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. ओ पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. सरळ निघून गेले वाईट यॉर्कर. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. जी गोलंदाजी राहिली होती ना आई गावदेवी वेली टीम संघाची, तीच गोलंदाजी सध्या पाहायला मिळते गंगामाता गोंदिवली संघाच्या माध्यमातून. कंप्लीट गोलंदाज आहे हेमंत पाटील, प्रेमनाथ पाटील आपण पाहतोय. पुढचा चेंडू हेमंत पाटील राईट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कंट्रोल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. एक ज्येष्ठ खेळाडू, कासने गावाची एक ओळख, टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून सर्वांच्या आवडीचे, सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण करणारे नाना गोंदी सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना आणि खास करून आयोजन कमिटीला आणि स्पेशली सुनील म्हात्रे आणि अल्पेश गायकवाडला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत नाना गोंदी. धाव घेण्याचा प्रयत्न, राजू पाटील आज संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. मागचे 2 थ्रो व्यवस्थित कलेक्ट केले नाही आहे. शेखर मयेकर पुन्हा एकदा परतीचा प्रवास तर करणार नाही आहेत, पुन्हा आपल्या जागेवर जातील, कारण की स्ट्राईक्स होणं फार महत्त्वाचं आहे रनआउटसाठी आणि पंच लारा सर नक्की तेच सांगत आहेत. यस, जे काही घडले ते आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळालं. चर्चा करतायत. 2 धावाने धावसंख्या झाली आहे 12 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हेमंत चांगली गोलंदाजी, फुटवर्क चेक केले जात आहेत फलंदाज शेखर मयेकर यांचे. शॉर्ट बॉल टॉप आहे, चेंडू हवेमध्ये. हेमंत पोहोचू शकला नाहीये आणि आता रनआउटची संधी. आता हेमंत तरी नाही धाव देणार आहे एक्स्ट्रा. त्याच्यावर आलेला हा 1 धाव आणि प्लस विकेट. कम ऑन डीजे. यूट्यूबशी जोडलेले आहेत, त्यांनी नक्की शुभेच्छा दिलेल्या आहेत गंगामाता गोंदिवली टीम संघाला. मच्छिंद्र नाईक फ्रॉम टेमगरपाडा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. प्रेमनाथ पाटील सध्या इन ॲक्शनमध्ये गंगामाता गोंदिवली टीममध्ये खेळत आहेत, त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ अजून एक चांगला चेंडू, जोरदार अपील आणि इथे अजून एक धक्का लागलेला आहे. आतेही लोटते हुए बल्लेबाज. क्लीन बोल्ड, दांडी गुल गेली आहे आणि तिथे सुनील म्हात्रे सरांचं देखील काम वारला गेलंय. थंडी में ओबी नक्कीच आज जेवणामध्ये काय खाल्लं असेल त्यांनाच माहिती आहे. दुपारी त्यांना दही आणि शुगर लागतो. चाचणी स्पर्धेपासून जेवण कंट्रोल केले त्यांनी दिलेले आहेत. सरोली स्पर्धेमध्ये एक मोठा जोक झाला होता
40 रुपयाची दही होती आणि अर्धा किलो साखर होती. सुनील सरांनी सांगितले इतकी साखर खाली तर काय डाएट करून काय मतलब आहे. टीम मध्ये खेळत आहे स्पर्धेमध्ये झाला होता. सुनील सरांना मनापासून हार्दिक स्वागत आहे. पाव किलो दही आणि अर्धा किलो साखर होत असतो असा. तर सध्या तरी धावा आपण बघतोय स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 13 धावा आहेत. पहिला दिवस अगदी मजेदार राहिला या स्पर्धेचा. यादगार क्षण पुन्हा एकदा राहुल दादा माली आणि संदीप दादा माली यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर कालीराम केनी सरांनी ऑलरेडी आम्हाला 15 दिवस अगोदरच सांगितलं होतं की नक्कीच गुरुदत्त मानकुली टीम संघाचा हा तुम्हाला कॉल आहे. धावसंख्येत 13 धावा झालेल्या आहेत धावफलकावर 13. अजून एक चांगला गोलंदाज दीपक गोलंदाज आलेला आहे षटक क्रमांक 3 घेऊन आणि षटकाला सुरुवात देखील होत्या. ओ चेंडू जाऊन दिला आणि पंच आमच्याकडे वळते. सुनील मात्रे सर वाईटचा इशारा करतात. अमोल भोईर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. वसंत स्ट्रायकिंग वर आहे. सिंगल डबल. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू इथे आता मात्र राजू पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. डॉट चेंडू कमबॅक करताना दीपकला बंबातोय. प्रत्येक चेंडू मागे जर धावा झाल्या तर 24 धावा होतील आणि प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आल्या तर तुम्हाला 48 धावा पाहायला मिळतील आणि षटकार चौकाला तर 50+ धावा होतील. त्याच्यासाठी एक मोठा फटका खेळावाच लागेल. आणि ते आपण पाहतोय की दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण ते तिसरा धाव घेता येणार नाहीये. थ्रो येतोय. उद्या ठीक दोन्ही संघांनी 5:30 वाजता रिपोर्टिंग करा. 5:45 वाजता टॉस आणि 6 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. या स्पर्धेचं लक्षात घ्यायचं आहे आपण. आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्ट वॉर्निंग इथे दिलेलं आहे. जो लेट येईल त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज दीपक प्रयत्न करतो विकेटसाठी, मात्र विकेटने आता धावा वाढवाव्या लागतील कारण की धावा थांबलेत. दुष्काळात 13वा महिना नको आपल्याला. यस, असे तुम्ही क्रॉस बॅटने खेळले तरी तुम्हाला धावा मिळतील, मात्र त्या स्ट्रोकमध्ये ताकद पाहिजे. रात्रीच्या वेळेस षटकार चौकार जर कमी येत असतील तर बॅटनं चांगल्या धावा येणं फार महत्त्वाचं आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे आणि प्रेक्षक या धावा बघून कंटाळून जातात. मग त्यांचं मन जिंकायचं असेल तुम्हाला चौका ठोका खेळावं लागतील. कंटिन्यू काम सध्या कालीराम दादा या महिन्यामध्ये आपण पाहताय. कॅलेंडर पूर्ण बुकिंग त्यांचं आणि त्यांचं काम देखील चांगलं राहिलं आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पायाने अडवलं दीपकने. आता दीपकच चेंडू उचलेला आणि तो आता थ्रो राजूकडे फेकेल आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होईल. विकेट मिळतोय. आज महिनाभर कालीराम केनी सर सध्या मग ओल्ड 40+, मग नवीन 40+, मग जर वेळ आली तर मग ग्रामीणच्या मॅसेज देखील कव्हर करतायत. वसंत डगाऊंडमध्ये जाताना आपण पाहतोय 5 तारखेपासून आत्तापर्यंत दररोज आणि आता डे नाईट झालेला आहे. ही आदत झाली आहे त्यांना. आवाजाची काळजी घेत आहेत ते फार महत्त्वाचं आहे. एक काल होतं कालीराम केनी सर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळायचे. भिवंडीमध्ये क्रिकेटपासून देखील दूर राहिले, समालोचकपासून देखील दूर राहिले, मात्र मागच्या 10 वर्षापासून त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला जॉईन केलं. चांगली कॉमेंट्री ऐकली आपण. पुणे एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न पंचांनी खांद्यावर हात दिलाय कारण की हा चेंडू मारण्यासारखा होता. ओरपीच चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये. मच्छिंद्र आलेले आहेत. एकच नाथ मच्छिंद्रनाथ, मात्र धावा येत नाहीयेत. नाकामध्ये दम केलं या गोलंदाजाने गोंदिवली एक्सप्रेसवाल्यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावर जायचं आहे श्यामस्पोर्ट धामणगाव संघाला आणि अगदी या मानकोलीच्या बाजूला शॉर्टकटने गेलं तर 800 ते 900 मीटर, तर हवे पकडून गेले तर 1 किलोमीटर असं गाव लांब आहे इथून. गंगामाता गोंदिवली टीम चांगला खेळ झालेला आहे.
धावा झालेल्या आहेत धावफलकावर. याही षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 19 धावा. 7-6-6 असा हा क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. असं वाटतं की लो स्कोरिंगचा सामना होईल आणि नक्कीच आमच्या गाडीला किक मारून आम्ही नक्कीच निघण्याचा प्रयत्न करू. आता गोलंदाजीमध्ये शेवटचा स्लॉगरचा षटक आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय विनोद. पहिला चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आपण पाहतोय. नितीनचं फिल्डिंग चांगली आहे, मात्र थ्रो लेट पोहोचतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. बंडू माली झोप नाही लागणार. येत्या जोपर्यंत स्पर्धा संपत नाही तोपर्यंत श्री गुरुदत्त मानकुली टीम संघाच्या खेळाडूंना झोप लागणार नाहीये. कारण की राहुल दादा माली यांच्या कांद्याला कांदा लावून सर्वांनी अफाट मेहनत घेतली आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र इथे काय घडलंय, एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये. मात्र फलंदाज पोचला गेलाय, मात्र राजू पाटीलने चेंडू वेस्टानं लावला नव्हता. राजू देखील विचार करत असेल की पुन्हा मी आऊट करणार, मग नवीन फलंदाज येणार, मग 2 मिनिटं मॅच थांबणार. तोच काहीतरी हा विषय असावा तिथे. धाबा बनत नाही तर मग सिंगल डबल आहेत, त्यांच्यावरच सध्या काम चालू आहे. श्यामस्फोट धामणगाव संघाचं आपण पाहतोय एकही चौकार आलेला नाहीये. पुन्हा एकदा प्रयत्न झालेले आहेत. कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चेंडू अडवलाय, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 24 धावा. 24 मच्छिंद्र प्रयत्न करतोय. 3 चेंडू आहेत, 10 धावा आल्या तर एक चांगला फायटर टोटल होऊ शकतो. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. गली पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने, एक झाली आहे, दुसरा मिळेल का. आता थ्रो पहा अंडरआर्म, आता डायरेक्ट हिट झाली आणि आता तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे सुनील माथेसरांच्या माध्यमातून. मात्र तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आता दोन्ही यस पंच सांगतात की तुम्ही दोन्ही चेक करा, पहिल्यानंतर आणि दुसऱ्यानंतर देखील. गिरीश सरांना काम थोडंसं लावून दिलेलं आहे सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. हो, दुसऱ्या प्रयत्नामध्येच फलंदाज आऊट आहे सुनील म्हात्रे सर. डायरेक्ट हिट लागले, क्या बात आहे. असं वाटतं की लहानपणी कोयबा जास्त खेळले होते आणि ज्या प्रकारेचा थ्रो फेकला होता त्या माध्यमातून. एकच धाव मिळाली या चेंडूवर, तो टोटल धावा झालेला आहे. सिल्वर जुबली 25 धावा. पहिल्या मॅचमध्ये कमालीचं क्रिकेट खेळली होती श्यामस्फोट धामणगाव. मात्र या मॅचमध्ये एक चांगली साईट आहे समोर, गंगामाता गोंदिवली त्यांच्या अगेन्स्ट फक्त आतापर्यंत 25 धावा बनवलेल्या आहेत. थोडीशी शांतता आहे ना, ती शांतता भंग करावी लागेल. येणारे चेंडू जे बाकी आहेत ते म्हणजे 2 मध्ये एखादा मोठा फटका येईल का. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगवर किशोर शिंगोले आलेले आहेत. काही हरकत नाहीये, लेट मगर ग्रेट मैदानाच्या आतमध्ये. मात्र एखादा षटकार होईल का पाहायला नाही. त्यांना देखील यॉर्करने वेलकम केला गोलंदाजाने आणि गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत आहे विनोद. स्लॉगरच्या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ आहे. एका चेंडूमध्ये किती धावा बनतील हे फार महत्वाचं आहे, कारण की धावा फक्त आणि फक्त 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा दांडीगुल, जाता जाता अजून एक विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. किशोरला तंबूचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावा झालेल्या आहेत धावफलकावर 25 आणि 26 धावांचं एक छोटंसं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे गंगामाता गोंदिवली संघासमोर श्यामस्फोट धामणगाव संघाने. सर शेवटच्या षटकामध्ये किती धावा आल्या? 7-6-6-6 अशा धावा. 24 आणि 1 25. सोपं टार्गेट आहे, मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतो. सर्वांना ठाऊक आहे या मैदानावर उल्बे गावावरून आलेला संघ या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीचा भरपूर त्यांना अनुभव आला.
लागोपाठचे 4 सामने खेळले आणि 4 भिवंडीच्या संघांना एक मजबूत साईट त्या संघाने बाहेर काढली होती. असं वाटत होता की गंगामाता गोंदिवली संघ जिंकेल. त्यांनी देखील सेलिब्रेशन सुरू केलं होतं. मात्र त्या संघाने कमालीची गोलंदाजी करून गंगामाता गोंदिवली संघाला देखील या मैदानावर हरवला होता. म्हणजेच कोणालाही कमी लेखू शकत नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पुढे काहीच बोलू शकणार नाही आपण. श्यामस्पोर्ट धामणगाव मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 26 धावा डिफेन्स करायचे धामणगाव संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाज पाहतोय आपण की तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये येण्याची तयारी करत आहेत. थोडंसं वर्कआउट करताना सुनील म्हात्रे सर स्क्वेअर लेग क्षेत्रावरून स्ट्रेट मैदानाच्या बाहेर चालत चला फलंदाज पाठवून द्या आपण मैदानाच्या आतमध्ये. जास्त नाहीये, 26 धावा बनवायचे आहेत आणि नक्कीच संपूर्ण टीम एकजूट एकोबा टीम मीटिंग शॉर्ट टीम मीटिंगमध्ये टीमचे कॅप्टन नक्की एकच म्हणाले असेल की तुमची फक्त फिल्डिंग चांगली ठेवा, थ्रो फक्त चांगले तुम्ही करा, आपण नक्कीच सामना जिंकू. ही चर्चा नक्कीच झाली असावी. गोपी मामा पाटील नेहमी आपल्या खिशामध्ये आय लव्ह बदाम चॉकलेट जो आहे सुंदर असं चॉकलेट त्यांच्या माध्यमातून असतं. दिलखुश व्यक्तिमत्व गंगामाता गोंदिवली टीम संघाचे. त्यांचं क्रिकेटवर देखील भरपूर प्रेम आहे. जेव्हापासून मी या भिवंडीमध्ये 40+ संघटनेच्या माध्यमातून समालोचन करते तेव्हापासून ते आमच्या सोबत नेहमी म्हणत असतात आज आमचे खेळाडू आले नाही, आज सर्व आल्यात. या मॅचमध्ये सर्व आहेत. दीपक देखील आलेला आहे. पाच खेळाडू नाही आहेत मामा सांगतायत. काही हरकत नाही आहे, जे आहेत त्यांनाच आज काम करावं लागेल. मग आपल्याला शेवटच्या दिवशी पण यायचं आहे म्हणून चांगला क्रिकेट खेळावा लागेल. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आली नाहीये. चर्चा होणार आहे. चर्चा फक्त एकच, स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेची पहिल्या दिवसाची चर्चा, श्री गुरुदत्त मानकुली टीम संघाची चर्चा. भिवंडीमध्ये पहिल्यांदा इतका मोठा आयोजन भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेला इथे दिलेला आहे. मानकुलकरांची ही देण आहे. उद्घाटक पाहुणे जिग्या दादा, एक प्रसिद्ध पर्सनॅलिटी या परिसरातील. नक्कीच सिरीज दादा देखील उपस्थित होते आणि ऑल टीम. नक्कीच अल्पेश गायकवाड यांनी आज एक तो काम सोपवलं होतं शिरीष दादा यांच्याकडे, ते अजूनही पूर्ण झाले नाही असं अल्पेशचं म्हणणं आहे. काय समस्या आहे अल्पेशची नक्कीच जाणून घ्या शिरीष दादा, आपण त्यांना संपर्क साधा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नितीन आपण पाहतोय सुरुवातीला नितीन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय विनोद. टू म्हात्रे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज आपली तयारी करताना राजू म्हात्रे. 3 म्हात्रे आता एकत्र आपण पाहतोय, 2 फलंदाज म्हणून आणि 1 गोलंदाज. आता हा खेळच म्हात्र्यांचा आहे असं म्हणू या मैदानामध्ये. गोंदिवली गावचे भूषण म्हात्रे पंचांचा इशारा येते. पाण्याची व्यवस्था करा. चला गंगामाता गोंदिवली टीम संघाला पाण्याची व्यवस्था लगेच पोचवायची आहे. गरज आहे पाण्याची सर्वांनाच. पाणी नक्कीच खेळाडू कक्षामध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून या स्पर्धेचे राहुल माळी दादांनी सांगितलं होतं की मॅजिक बॉक्स जो आहे तिथे तुम्हाला सर्वांना बसायचं आहे. पाण्याची व्यवस्था तिथं पूर्णपणे केलेली आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय, गॅप मध्ये चाललाय चेंडू. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पहिली धाव इथे पाहायला मिळते. एक धाव किती महत्वाची आहे. यानंतर आई गावदेवी वेले आणि या मॅचचा विजेता संघ म्हणजे बिग फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. क्वार्टर फायनल या स्पर्धेचा
क्या बात आहे, म्हणजे जिंकेल त्याला बक्षीस लागू होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका, घुटना टेक अँड काय पाहूया पंच काय इशारा करतात, प्रेक्षकांना विचारताय. यस, षटकार आलेला आहे. असं वाटतं लवकर जाईल कलरन दादा घरी. वेलकम यतीश भोईर. पप्या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आमच्या कॉमेंट्री पॅनल, स्कोरर पॅनल आणि अंपर पॅनलला त्यांची शुभेच्छा आहेत आणि या संपूर्ण आयोजन कमिटीला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच आज टीम चांगला खेळते आणि अल्पेश यांचं म्हणणं आहे की आज कुछ मिठा हो जाए. पप्याच्या माध्यमातून षटकाराने आगाज षटकार आलेला आहे. धावसंख्या 7 धावा. फलंदाज अलगच मूडमध्ये पाहायला मिळतोय विनोद म्हात्रे. पुढचा चेंडू, स्विच हिट, कडक एक मारा लेकिन सॉलिड मारा. चेंडू सीमा रेखा पार, वन बाउंस, येतोय चौकार. ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये स्ट्रोक. गेंदबाज राजू को पहले 2 गेंदों में 10 का दम. टोटल 3 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू तिथे नितीन खेळला होता आणि पुढच्या 2 चेंडूवर 10 का दम पाहायला मिळाला. इसे कहते गेंदबाज की बोलती बंद करना. पुढचा चेंडू, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांना विचार करावा लागला असता. एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आता नितीन येतोय, नितीन म्हात्रे. एक जबरदस्त खेळाडू आहे. सिंगल डबल नाही तर डायरेक्ट चौकार षटकारनेच बोली करणारा हा खेळाडू आहे. मात्र सध्या तरी एक चौकार षटकार विनोद म्हात्रेच्या बॅटमधून आले. आज विनोदने गोलंदाजी देखील चांगली केली आहे. त्याला एक विकेट देखील मिळाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एच एंड गॉन, विकेट. सुरुवातीला जर विकेट आला असतं तर मॅच बनली असती. कमॉन डीजे. धावा झालेल्या आहे. धावफलकावर 12 धावा आणि नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज दीपकने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आल्या आल्या एक मोठा फटका खेळलेला आहे आणि चेंडू झाला सीमारेखा पार, षटकार. असं वाटत होतं की शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल, मग 1-2 धावा राहिल्या तरी चालतील, मात्र शेवटच्या षटकापर्यंत नेणं फार महत्त्वाचं होतं. मात्र राजूने देखील सांगितले की थंडी देखील जास्त आहे. आता इथे थांबणं देखील मुश्किल आहे, कारण की चारी बाजूने हिरवगार झाडं आहेत आणि या थंडीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये जास्त वेळ आम्ही थांबणार नाही आहे. स्ट्रायकिंगवर फलंदाज सज्ज होत आहे विनोद आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वसंत भोईर. आज वसंत भोईरने चांगला धावा बनवल्या. पाहूया जाता जाता विकेट घेऊन सेलिब्रेशन करेल का. सुरुवात केली आहे, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. आज सुनील म्हात्रे सरांनी 2 जॅकेट घातलेले आहेत, तरी थंडी भरपूर आहे. संतोष म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून त्यांना एक 70-70चा जॅकेट दिला गेलेला आहे. अल्पेशने देखील तोच घातला आणि आता इथे विकेट मिळतोय आणि एक नाना गोंदली यांच्या माध्यमातून देण्यात आलेला, त्यांच्यावर असलेला हा प्रेम आहे. मग संतोष म्हात्रे सोनाले गावचे आणि त्याचबरोबर मग नाना गोंदली कासने गावचे. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये आणि राजू पाटील, रातो के कातिल राजू पाटील मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये कमालीचा रिव्हर्स स्ट्रोक खेळला होता. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फटका खेळला होता.
आणि धावा कमी बनवायच्या आहेत तर एखादी साऊथ आफ्रिका आणि भारताची टेस्ट मॅच ज्या प्रकारे होते त्या प्रकारची होईल की मग T20 ज्या प्रकारे फॉर्मला आहे खेळाडू त्या प्रकारचाच अभिषेक शर्मासारखा खेळेल की काय पाहूया आपण. तिलक वर्मा देखील काय गजबच्या फॉर्ममध्ये आलेला आहे. चांगला खेळ झालेला आहे भारतीय संघाचा देखील. सिरीज जिंकली आपण, अभिमान. आणि आता हा चेंडू जोरदार अपील गेली होती, फक्त विकेट किपरनेच अपील केली होती, कारण जिथे काय घडलं ते फक्त त्यांनाच माहिती होतं. एक तर राजू पाटील, एक तर विकेट किपर. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये धाव आली नाही आहे. सुरुवातीला जर 5-6 धावा आल्या असत्या पहिल्या षटकामध्ये तर मॅच बनली असती. पुढचा चेंडू स्विच इट, मात्र शतरक्षक ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचं देखील मूड नाहीये. 1-2 का 4, ए दुई चौकार. 22 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि आता इथून फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. यानंतर टॉस करण्यासाठी तयारीमध्ये यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये 4 धाव नक्कीच. टॉस बॉक्स जिग्या दादा अँड फॅमिली, गणेशजी केनी, त्याचबरोबर आपण पाहतोय साहिल आणि शिवम आणि मोहित आणि हर्षल. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाही आहे चेंडू. येस, बॅट कट होती, पंचांच्या पर्यंत आवाज पोहोचला होता, मात्र स्ट्रोक बनला नव्हता तिथे. कधी कधी सुनील माथे सरांना असं वाटतं की मी देखील बॅट घेऊन खेळावा, मात्र सध्या चालू अंगामध्ये फक्त ॲज अ अंपायर म्हणून काम करतायत. स्विच हिट पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, मात्र विकेट किपरचं देखील मूड नाहीये या मॅचमध्ये, कारण की हा सामना जिंकलाय. पुन्हा एकदा गंगामाता गोंदिवली टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन राजू पाटील, अभिनंदन प्रेमनाथ पाटील, गोपी मामा, सर्वांचं अभिनंदन. आणि आता आजच्या दिवसातील आपण शेवटच्या टॉसकडे वळणार आहोत. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ. नाव आहे एकच, त्याचं नाव आहे मात्र विनोद. विनोद ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या व्यासपीठावर आणि कॅप्टनने देखील